येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात पुढील दिशेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। या महत्त्वाच्या बैठकीस राज्यातील जिल्हाध्यक्षांना आणि कार्याध्यक्षांना महत्त्वाचे आमंत्रण देण्यात आले होते। सोलापूर विभाग सोशल मीडियाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनाही विशेष आमंत्रण देण्यात आले होते। त्याप्रमाणे सोशल मीडिया विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी या बैठकीस उपस्थिती दर्शवली। पुणे बाणेर येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाची बैठक महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांचे मावळते आमदार सुनील शेळके, प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सत्तेअंतर्गत जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या आयोजित करण्यात आलेल्या विविध अशा स्तुत्य उपक्रमांची माहिती, सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाने घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती कार्य अहवालाद्वारे सोशल मीडिया विभाग शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील शेळके, प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांना दिली। यापुढे देखील अशाच पद्धतीने समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेऊन सोलापुरातील सर्व क्षेत्रातील गुणवंतांना आणि त्यांच्या कलांना प्रोत्साहन देण्याचे काम संतोष पवार, जुबेर बागवान यांनी करावे आणि ते करत राहतील याची मला खात्री आहे, असे मंत्री आदितीताई तटकरे म्हणाल्या। सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित अजित पर्व चषक बक्षीस वितरण समारंभासाठी सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील शेळके, प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांना सोलापूरला येण्याचे निमंत्रण दिले। त्यानुसार या निमंत्रणाला आदितीताई, आमदार सुनील अण्णा शेळके, प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।